नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड। चला, एकदाचा सारंग यांनी लवकर सापडलेला दाखवला, हे मात्र बरं केलं बरं का। तर इकडे ऋषिकेश फोनवर सांगतोय जानकीला की सारंग सापडलाय। जानकी विचारते कुठे आहेत ते, कसं आहेत ते। त्याला बरं नाही आहे, लागलंय, त्याला क्रिटिकल आहे, त्याला आम्ही सिटी हॉस्पिटलला घेऊन जातोय, पण सारंग सापडलाय आणि हे तू सगळ्यांना घरात सांग, असं इथे ऋषिकेश सांगतो। इकडे जानकी देवाचे आभार मानते आणि म्हणते जन्मभर तुझ्या ऋणात राहील मी, तू सारंग भाऊजींना म्हणजे शोधलंस, सुखरूप ठेवलंस, असं म्हणून ती ते देवाची प्रार्थना करते, आभार मानते देवाचे। तर इकडे सुमित्राई रडतायत की त्यांना सारंगची आठवण येते म्हणून नानासाहेब त्यांना धीर देत आहेत। तेवढ्यात जानकी येते आणि आई नाना असं म्हणून हाक मारते आणि सारंग भाऊजी सापडलेत असं म्हणून तिथे त्यांना सांगते की ऋषिकेशचा आत्ताच फोन आला होता, सारंग भाऊजी सापडलेत, पण जे लागलंय त्यांना पण ते सुखरूप आहेत आणि ते सापडलेत, हे आता महत्त्वाचं आहे असं म्हणून तिथे त्यांना सांगते दोघांना पण। चला, सारंग सापडला म्हणून सगळे इथे खुश झालेत। जे काही संकटाचं वातावरण होतं ते इथे निघून गेलेलं दाखवलंय। लागलंय पण ठीक आहे असं म्हणतात, कारण सुखरूप असणं, माणूस सापडणं हे गरजेचं होतं, कारण जर त्या नदीमध्ये तो कुठे हरवला असता तर सापडणं, त्यांना शोधणं खूप अवघड होतं, पण तो सापडला आहे। आणि इकडे ती जानकी आईंना सांगते की तुम्ही आता तुमच्या तब्येतीची हेळसाट करू नका, तुम्ही सुद्धा गोळ्या औषधं वेळेवर घ्या, आपले सारंग भाऊजी सापडलेत। तर इकडे ऐश्वर्याचं बघा वेगळंच काय चालू आहे। इकडे म्हणते की उपास धरला आणि इकडे चिप्स खात गाणी ऐकत आपली नाचते, हिला आपला नवरा हरवलाय, सापडत नाही, ह्याचं काही सुख दुःख नाही आहे। आजी मात्र तिकडे डाळ ठोठवायला लागतीये, तेव्हा मात्र ऐश्वर्याची बंबेरी उडाली की आता नेमकं ब्लूटूथ कुठे ठेवू आणि चिप्स कुठे ठेवू हे कळतच नाही आहे तिला, त्यामुळे गडबड करते। तशीच ती दार उघडते आणि दार उघडायच्या आधी एक मोठा श्वास घेते, स्वतःला नॉर्मल करते आणि लगेच चेहऱ्यावर असं दुःख वाटते की तिला खूप दुःख झालंय ना, त्यामुळे ती अशी रडल्याची ॲक्टिंग करते। आणि आजी म्हणतात की तू अगं काय करत होतीस एवढा वेळ, दार का उघडलं नाहीस? ते मी ना सारंग भाऊजींसाठी प्रार्थना करत होते असं ती म्हणते। आणि मग आजी म्हणते हो, तुझी प्रार्थना फळाला आली, आपला सारंग सापडलाय। हे ऐकल्यानंतर हिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा आनंद दाखवलाय, पण नंतर म्हणते हा डंबो सापडला म्हणजे आता मला परत प्रेमाचं नाटक करावं लागणार। काय करावं या बाईचं तुम्हीच सांगा। आणि यांना सगळ्यांना ही चांगली वाटते, बघूया आता हिचे खरे रंग कधी बाहेर पडतात ते। तर हा डंबो सापडणार नाही तर प्रेमाचं नाटक करावं लागणार असं म्हणून ना ती अशी करते आणि जाते। तर इकडे ऋषिकेश बघतोय सारंगची ट्रीटमेंट चालू आहे, डॉक्टर पण ट्रीटमेंट लगेच करतायत, त्याची खूप फास्टमध्ये करतायत, कारण तो क्रिटिकल आहे, ब्लड लॉस खूप झाला आहे हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे इथे ट्रीटमेंट करतायत ते त्याची। ऋषिकेश काचेतून बघतोय त्याची ट्रीटमेंट कशी चालू आहे ते। आणि इकडे सगळे आता सुमित्राईंच्या रूममध्ये जमलेले आहेत। सारंग सापडलाय तरीसुद्धा ऐश्वर्या काय रडायचं कमी करत नाही आहे सगळ्यांच्या समोर। आता आईंना बरं वाटत नाही आणि ही त्यांच्यासमोर इमोशनल ड्रामा किती करते बघा। आणि शेवटी ना इकडे असं बोलत असतात तर शर्वरी म्हणते ऐश्वर्याला, अगं ऐश्वर्या रडू नकोस, आता सारंग सापडलाय। तर लगेच ऐश्वर्या डोळे पुसते आणि म्हणते आईची पुण्याई फळाला आली, आईंची प्रार्थना देवाने ऐकली। मग लगेच आईसुद्धा आपल्या सुनेची बाजू घेतात आणि म्हणतात आईची पुण्याई, आईची प्रार्थना असतेच ग, पण बायकोच्या प्रार्थनेमध्ये पण एक ताकद असते, तू उपास धरलास त्याच्यासाठी आणि त्याच्यामुळे सारंग परत आला असं वगैरे इथे म्हणतात सगळे। आणि सारंग परत आला ह्याच्यासाठी खुश होतात, त्यामुळे आता रडू नकोस असं म्हणून सांगतात। तेवढ्यात विक्रांत म्हणतो की आपण आता दवाखान्यात जायला निघूया का? तर नानासाहेब म्हणतात जानकीला हाक मारून की जानकी आम्ही आता येत नाही दवाखान्यात, मी आईजवळ इथे थांबतो सुमित्राजवळ, तुम्ही सगळे दवाखान्यात जावा आणि अर्ध्या तासाने आम्हाला फोन करून कळवत राहा नेमकं काय होतंय ते, मी इथे आईजवळ थांबतो असं म्हणून सांगतात। तर इकडे सगळे गेलेले आहेत दवाखान्यात आणि आता सारंग सापडला ह्या बातमीमध्ये सगळे खुश होऊन इथे बसलेले आहेत शांतपणे। पण इकडे सारंगची ट्रीटमेंट चालूच आहे, त्याला म्हणजे रिस्पॉन्स कसा होतोय ते बघतात, कारण ब्लड लॉस झालेला आहे त्यामुळे सगळेच काळजीत आहेत। ऋषिकेश पण इथे काळजीत फेऱ्या मारतोय की कधी सारंग बरा होईल, म्हणजे कधी डॉक्टर बाहेर येतील आणि सांगतील की सारंग बरं आहे वगैरे। आणि तो पण टेन्शन घेऊन इथे देवाची प्रार्थना करतोय की आता त्याला सुखरूप ठेवू इथून पुढे। तेवढ्यात ही सगळी मंडळी आलेली आहेत दवाखान्यात आणि मग जानकी ऋषिकेशला हाक मारते आणि सारंग सापडलाय वगैरे म्हणून परत समोरासमोर खुश होतात। विक्रांत म्हणतो की तुम्हाला कसा काय सापडला, सारंग कुठे होता? तर ऋषिकेश जो काही घडलेला वृत्तांत आहे तो सांगतो की मी गाडीतून येत होतो, तेवढ्यात मला सापडला नाही, एकट्या माणसांना सापडला आणि त्यांनी असं सांगितलं, मी त्यांना घेऊन गाडीतनं गेलो
दवाखान्यामध्ये नेलं त्या माणसाला घेऊन आणि तिथे लाईट गेले होते आणि तेवढ्यात सारंगनेच म्हणजे हात धरला वगैरे जे काही घडलेलं असतं ते सांगतात तिथे ऋषिकेश. विक्रांत म्हणतात ऋषिकेशला की खरंच तुमची पुण्याई होती, किंवा तुम्ही जर गाडी थांबवली नसती तिथे तर आज सारंग आपल्याला सापडलाच नसता. सगळे इथे ऋषिकेशला आपण आधार देत आहेत की तुम्ही गाडी थांबवलीत म्हणून तो आला. तर ऋषिकेश म्हणतो की संत महात्म्याने सांगितलंय चांगलं काम करत राहावं, पुण्याचं काम करत राहावं, माणुसकीच्या हिशोबाने मी तिथे थांबलो. आणि विक्रांत तिथे ऋषिकेशचे हात धरून म्हणजे असं खूप इमोशनल होऊन कौतुक करतात की खरंच तुम्ही थांबलात ते बरं झालं. कसं आहे आज बऱ्यापैकी कोण लोक थांबत नाहीत, त्यामुळे तुम्ही थांबलात हे बरं झालं. तर इकडे ऐश्वर्या मात्र रडायची ॲक्टिंग आपली चांगली करते बरं का. डॉक्टर येतात, डॉक्टर बाहेर आल्यानंतर सांगतात की पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे, ब्लड लॉस झालेला आहे आणि जे काही ब्लड पाहिजे ते हॉस्पिटलमध्ये नाही आहे. तुम्ही पण तुमच्या परीनं मिळवायचा प्रयत्न करा, आम्ही आमच्या परीनं मिळवायचा प्रयत्न करतो. आणि ब्लड ग्रुप त्याचा रेअर असल्यामुळं हॉस्पिटलमध्ये लगेच अवेलेबल नव्हता, त्यामुळं सगळे इथे टेन्शनमध्ये आलेत परत आता की आता ब्लड कुठे मिळणार आपल्याला. ऐश्वर्या लगेच म्हणतात एवढ्या रात्रीचं ब्लड कुठून मिळणार आपल्याला. प्रत्येकजण इथे फोन करतोय. इथे जानकीला मात्र काहीतरी आठवतंय त्यामुळे ते शांतच आहे आणि बाकी सगळे आपल्या फोनमध्ये बघतायत की ब्लड ग्रुपला कुठे मिळतोय ब्लड ग्रुप. NGOच्या संस्था असतात ज्या ब्लड डोनेट म्हणजे डोनेशनचे कार्यक्रम घेऊन ब्लड डोनेट करतात, तर सगळे तिथे फोन लावायचा प्रयत्न करत असतात. पण रात्रीची वेळ असल्यामुळं कुणाला तिथं ब्लड मिळत नसतं. ऐश्वर्या मात्र खूबेहूब नाटक करते बरं का, ती आपलं काहीतरी शोधते असं. हे बाई तर कधीतरी तोंडावर नक्की पडणार आहे बरं का. शर्वरीसुद्धा त्याच्या परीनं फोनवर प्रयत्न करते की कोणाचा ब्लड ग्रुप आहे वगैरे. आणि तेवढ्यात जानकीला ना काहीतरी आठवतं आहे आणि ती या सगळ्यांच्यामधून बाहेर निघून जाते. आणि ऐश्वर्या मात्र ब्लड ग्रुप शोधायचं विसरते आणि म्हणते आता ही मास्तरीणबाई कुठे गेली. हा एक तिच्या डोक्यात नवीन प्रश्न इथे तिला पडलेला आहे. आपल्या नवऱ्याची काळजी सोडाच, पण आता जानकी कुठे गेली म्हणून ही मात्र इथे काळजी करते. आणि तेवढ्यामध्ये बघा ब्लड ग्रुप कुठे मिळत नाही आहे आणि तेवढ्यामध्ये एक हाक येते की दादा माझा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे. आणि सगळे मागे वळून बघतात तर इकडे सौमित्र आलेला असतो आणि म्हणतो की माझा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे. तो आधी ऋषिकेश त्याला घट्ट मिठी मारतो. खरंच एका अशा प्रसंगात बायकोचा आधार असतो पण भावाचा आधार मिळालेला खूप किती चांगला असतो ना. तर तो म्हणतो की ॲक्सिडेंटची बातमी मी बघितली पण मला माहिती नव्हतं की सारंग त्याच्यात असेल. आता मला जानकी वहिनींचा फोन आला तेव्हा मला सगळं कळलं आणि माझा ब्लड ग्रुप आहे O निगेटिव्ह आणि मी त्याला रक्त देतो असं म्हणून तो इथे ब्लड डोनेट करतो असं म्हणून म्हणतो. पण सगळ्यांना प्रश्न पडतो की जानकीला कसं माहिती सौमित्रचा ब्लड ग्रुप. तर जानकीच आठवण करून देते की तुम्ही एकदा आईंच्या वाढदिवसादिवशी तुम्ही सगळ्या भावंडांनी ब्लड डोनेट केलं होतं आणि तेव्हा मला कळलं होतं की सारंग भाऊजींचा आणि सौमित्र भाऊजींचा ब्लड ग्रुप एक आहे. ते फक्त माझ्या लक्षात होतं आणि मला ते आठवलं. तोपर्यंत ते डॉक्टर येतात आणि मिसेस रणदिवे तुम्ही जो कोणी डोनर आणला होता तो सापडलाय का असं विचारतात. तर सगळे म्हणतात की हो सापडलाय डोनर. आणि सौमित्र म्हणतो मी आहे तो डोनर, माझा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे आणि मी तो देतो असं म्हणून इथे सौमित्र ब्लड डोनेट करायला जातो. आणि इकडे हिच्या तोंडावर परत 12 वाजलेत कारण सौमित्र आलाय. एवढं जर प्रेम होतं तर कशाला त्याला बांधून ठेवायचं, किडनॅप करायचं, काहीही दाखवलं होतं ना. तर इकडे सौमित्र ब्लड डोनेट करतोय. सारंग तिथे बाजूलाच आहे. दोघा भावंडांचं प्रेम इथे दाखवलंय. बाकीचे त्यांना काचेतून इथे बघतायत. ऋषिकेश बघतोय येऊन, जानकी पण येऊन बघते आणि सारंग लगेच बरा होईल असं म्हणून प्रार्थना करतायत दोघं मिळून. ऐश्वर्या मात्र सौमित्र आलाय म्हणून इथे त्याला बघतच उभी राहिली की आता हा परत आला असं म्हणून. सारंगला असं बघताना वाईट वाटतं ना तुम्हाला पण असं त्याला बघताना. पण बघू लवकर सापडला हे मात्र त्यांनी चांगलं केलं. खूप दिवस नाही घालवले ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये, ते मात्र चांगलं केलं. त्याच्यासाठी आभार बरं का. तर इकडे सगळेजण देवाची प्रार्थना करतायत की सारंग बरा होऊ दे. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली इथे तरी पण अजून सारंगचं काही म्हणजे कळत नाही आहे आपल्याला. इकडे ऋषिकेश असा अस्वस्थ होऊन थांबलेला आहे. जानकी त्याला कॉफी आणून देते आणि तुम्ही फ्रेश होऊन घ्या. मी शर्वरी वहिनीला आणि विक्रांत भाऊजींना घरी पाठवलं आहे, तुम्ही इथे कॉफी घ्या, तुम्ही पण फ्रेश व्हा. तर लगेच ऋषिकेश इथे मूडमध्ये जातो की माझा ब्लड ग्रुप त्याच्याशी मॅच होत नाही आहे. मी साधं रक्त नाही देऊ शकलो भावाला, माझ्या भावाला रक्त नाही देऊ शकलो, वेगवेगळ्या आईच्या पोटी जन्म घेतला आहे असं म्हणून तो इथे कशाचा संबंध कशालाही लावत असतो. पण जानकी त्याला समजावते अहो ब्लड ग्रुप तर शर्वरी वहिनींचा पण मॅच नाही झालेला आणि तुम्ही काही केलं नाही असं कसं म्हणताय. तुम्ही तर दिवसभर त्याच्यासाठी फिरताय, वणवण शोधताय त्याला आणि तुम्हीच त्याला घेऊन आलात ना इथे. त्यामुळे तुम्ही काही नाही केलं. ही भावना आधी डोक्यातून तुमच्या काढून टाका आणि पॉझिटिव्ह विचार करा.
ब्लड ग्रुप तर शर्वरीताईंचा पण मॅच होत नाही आहे, पण तुम्ही भाऊ आहात एकमेकांचे आणि तुम्ही त्याच्यासाठी सगळं करताय. तुम्ही सुद्धा आता खंबीर राहिलं पाहिजे. नको ते विचार करू नका, पॉझिटिव्ह राहा आणि असे बारीकसारीक विचार करून त्रास करून घेऊ नका असं ती ते त्याला छान समजावते. तर इकडे सारंगला असं बघतायत सगळेजण. रूममध्ये आलेत. हिला तर जांभया आवरत नाही आहेत बरं का. ही जांभयावर जांभया देते. सारंगला असं बघून ऋषिकेश जानकीला पण त्रास होतोय. जानकी ऋषिकेशच्या मिठी मारते त्याला की कधी ह्यांना बरं वाटेल, आणि इकडे हिला जांभया आवरत नाही आहेत, ही आपली जांभया देते. ही अशी घाबरून म्हणजे पट्टी वगैरे बांधलेली बघून ती अशी एकदम ऋषिकेशच्या जवळ जाते आणि तेवढ्यामध्ये ना इकडे सारंगला शुद्ध येते आणि शुद्ध आल्यावर तो वहिनी असं म्हणतो. तिच्या तोंडाची हालचाल झालेली बघून ऐश्वर्या लगेच धावते त्याच्याबरोबर, पण तो असं म्हणतो की दादा, वहिनी वहिनी असे हाका मारत असतो वहिनीच्या नावाने. तर जानकी लगेच त्याच्या जवळ येते आणि मी इथेच आहे. तर सारंग म्हणतो की मी वाचलो, मी बरा आहे असं म्हणतो. तर म्हणजे मला वाटत होतं की मी आता परत येत नाही, पण इथे जानकी म्हणते की तुम्ही सुखरूप आहात, असं अभद्र बोलू नका. तर इकडे ऋषिकेशसुद्धा सारंगला हाक मारतो. मग सगळीजण इथे आतमध्ये येतात. सौमित्र, शर्वरी, विक्रांत सगळेच येतात आणि सगळेच म्हणतात की आता तू बरा आहेस. सगळे खुश होतात. ऐश्वर्याचा मात्र इथे चेहरा पडलाय बरं का प्रेक्षकांनो. हिने जर त्याला मनापासून प्रेम दिलं ना तर तो सुद्धा त्याला मनापासून असं ॲक्सेप्ट करेल, मनापासून त्याला हाक मारेल. पण इकडे ही प्रेमाचं नाटक करते, त्यामुळे तिला तसंच वागणूक मिळणार. इथे शर्वरी पण रडते की तू दादा म्हणून हाक मारते. सगळेजण इथे खुश झालेत. तोपर्यंत डॉक्टर पण इथे आलेत. डॉक्टर सारंगला परत चेक करतायत की नेमकं काय रिपोर्ट कसे आहेत सांगण्यासाठी डॉक्टर चेक करतायत. आणि डॉक्टरसुद्धा म्हणतात की सारंग तरुण आहे, लवकर बरा होईल, आजचा दिवसभर राहू दे, संध्याकाळी आपण त्याला डिस्चार्ज देऊया. आणि इतक्या फास्ट होणारी पहिली रिकव्हरी मी बघितली असं म्हणून डॉक्टरसुद्धा इथे कौतुक करतात. त्यामुळं सगळे इथे खुश झालेले आहेत. सारंग आउट ऑफ डेंजर आला आहे, शुद्धीवर आला आहे, रिपोर्ट चांगले आहेत त्याचे आणि त्याला संध्याकाळी घरी घेऊन जायचं आहे. त्यामुळे सगळे इथे खुश झालेत. ऐश्वर्या पण इथे हसण्याचं नाटक करते बरं का. आता तिला नाटकच करावं लागणार आहे हसण्याचं. मग अशी रडायचं नाटक करत होती, आता हसायचं नाटक करते. तर शर्वरी पण आनंदाने इथे सांगते सारंगला की बघ, तुला संध्याकाळी घरी जायचं आहे, लवकर बरा हो असं म्हणून इथे सगळेजण त्याला आनंदाने कौतुक करतात. आणि जानकी म्हणते की आता घरी मी फोन करून सांगते. तर इकडे दोघी पण या परत सारंगची आठवण काढतायत. तोपर्यंत इकडे नानासाहेब धावत येत आहेत. सुमित्रा आपला सारंग शुद्धीवर आला, आउट ऑफ डेंजर आहे तो. आणि जानकीचा आत्ताच फोन आला होता की तो बरा आहे आणि संध्याकाळी त्याला डिस्चार्ज देणार आहेत असं म्हणून इथे सांगतात. चला, जानकीने म्हणजे चांगली बातमी दिली. पण लगेच सुमित्राई म्हणतात संकट पण तिच्यामुळेच आलं ना, म्हणजे सारंगला जायचं नव्हतं. मी सुद्धा म्हणत होते की कशाला जायचं, पण तिनं ऐकलं नाही, आपलं तेच खरं केलं. ते लगेच आजी पण इथे लगेच बोलतात हो, स्वतः पुढे करायची सवय आहे ना तिला असं म्हणतात. त्यावर नानासाहेब म्हणतात आणि उठतात आणि म्हणतात या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्याची, वाद घालण्याची ही वेळ नाही आहे. आता सारंग बरा होऊन परत येणार आहे घरी, तर त्याच्या पत्ता पाळण्याची काय असेल ती सोय करा, ती काळजी करा, तो विचार करा आणि या गोष्टीवर वाद घालत बसू नका असं म्हणून ते त्या दोघींना पण खडसावतात आणि निघून जातात. त्यामुळे या दोघींचं काही चालत नाही बरं का पुढे. कारण सुमित्राईंना पण ते ओरडतात आणि त्या आजी तर गप्पच बसते. आता जावई बोलतात म्हटलं तिला गप्प बसणं गरजेचंच आहे ना. पण सारंग सापडलाय, सारंग सुखरूप आहे आणि आता तो घरी येणार आहे, माझा सारंग घरी येणार आहे असं म्हणून इथे परत वातावरण इथे चेंज झालंय. त्यामुळे सगळे इथे खुश झालेत. तर इकडे हॉस्पिटलमध्ये ऋषिकेश जानकीला सांगतो की तू आता घरी जा, संध्याकाळी त्याच्या औक्षणाची वगैरे तयारी कर, घरात जाऊन आराम कर आणि आम्ही संध्याकाळी घरी येऊन जातो सगळे. इकडे सौमित्र पण निघतो, दादा मी निघतो म्हणून सांगत असतोय. तर जानकी म्हणते की नाही तुम्ही घरी चला, आत्तापर्यंत झालं ते झालं, पण आता इथून पुढे तुम्ही घरी यायचं असं म्हणून इथे ती सांगते सौमित्रला. सौमित्र ऐकत नाहीये की नानासाहेब परत चिडतील वगैरे असं तो म्हणतो. तर ऋषिकेश पण त्याला समजावतो की तू जा घरी. जानकी म्हणते मी बघून घेईन पुढे काय असेल ते. आणि इकडे ऐश्वर्या म्हणते ही मुद्दामून त्या सौमित्रला घरी घेऊन जाते, मला त्रास होईल म्हणून. मी पण बघते ना हा किती दिवस राहतोय ते घरी. आता हिला नवीन नाटक मिळालं ना, नवीन कारण मिळालं नाटक करायला. तर बघूया पुढे काय होतंय ते. ऐश्वर्या आता सौमित्रला बाहेर काढते का सौमित्र घरात घेतच नाहीत सौमित्रला, हे आपल्याला बघायला लागेल. आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांनो इकडे सारंग घरी आलेला आहे. सारंगला जेव्हा जानकी औक्षण करत असते त्यावेळेला सुमित्राई तिला थांबवतात आणि म्हणतात की तू थांब, आणि ऐश्वर्याला सांगतात की तू औक्षण कर. पण हे ऐकल्यावर सारंग म्हणतो की नको आई, ऐश्वर्या नको, जानकी वहिनीलाच औक्षण करू दे आणि माझा जीव जानकी वहिनीमुळेच वाचलाय. नेमकं काय झालं असेल ते बघण्यासाठी सबस्क्राईब करा.